गुड मॉर्निंग. ऑल राईट, गुड मॉर्निंग, सुप्रभात. तुम्ही ट्यून केले माय एफएम. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा, कारण की पुन्हा एकदा एक नवीन दिवस, एक नवीन सकाळ. तारीखाची 4 ऑक्टोबर 2025, वाराचा शनिवार म्हटल्यानंतर बऱ्याचशांना वीकेंडचे वेध लागले असतील ना यार. बट चला, शोची सुरुवात करूया. माय टॉप 3. एक्झॅक्टली बॉस. सगळ्यात पहिला अपडेट सांगायचं म्हटलं तर आता आपले जे चेक्स असतील ते काही तासातच क्लिअर होणार आहे आजपासनं. माय टॉप 3. त्यासोबतच कागदी बॉन्डची आता गरज संपणार आहे. महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक बॉन्डची सुरुवात झालेली आहे. माय टॉप 3. आणि त्यासोबतच सलग 3 दिवस विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर काल सोने आणि चांदीच्या भावात जरा घट पाहायला मिळाली. माय टॉप 3. येस, तर याबद्दल आणि या व्यतिरिक्त भरपूरशा गप्पा मारायच्या आहेत. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा माय एफएम. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा. चलो अच्छा सुनते हैं. गुड मॉर्निंग, सुप्रभात. वेलकम बॅक. व्हिडिओ केलंय माय एफएम. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा. तर चला वळूयात पहिल्या अपडेटकडे. नाही म्हणजे सोन्या चांदीबद्दल काय बोलावं ना यार. म्हणजे नॉनस्टॉप विक्रमी उच्चांक गाठत चाललं होतं. पण कालच्या दिवशी याने विक्रमी उच्चांक सोडा हो, गडबडलेला आहे. म्हणजे सोनं जे काय ते 722 अंकांनी घसरलेलं आहे, जाऊन पोहोचलंय 1,16,866 प्रति 10 ग्रॅम. आणि चांदी सुद्धा 2,220 रुपयांनी घसरलेली आहे आणि जाऊन पोहोचलंय 1,42,500 प्रति किलो वर. नाही म्हणजे दसऱ्याला सोनं वाटपाचा कार्यक्रम होता, सोन्याला राग आलेला काय. जोक्स पार्ट. बट म्हणजे बऱ्याचदा आपण ऑब्झर्व केलेलं, जेव्हा मार्केटचे भाव वाढतात त्यावेळेस सोन्याचे भाव कमी होतात आणि सोन्याचे भाव वाढतात तेव्हा मार्केट गडबडलेलं असतं. तुमचंही हेच ऑब्झर्वेशन आहे का? जरा मला डिटेलिंग करून सांगा तुमचं मत काय यावर. RJ प्रसाद, दॅट इज माय इंस्टाग्राम हँडल. RJPRASAD. स्टे ट्यून टू माय एफएम. चलो अच्छा सुनते हैं. गुड मॉर्निंग, सुप्रभात. गुड मॉर्निंग, सुप्रभात. ट्यून केलं तुम्ही माय एफएम. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा. तर चला वळूयात पुढच्या अपडेटकडे. नाही म्हणजे आजपासून आपण जर काही चेक दिले असतील तर ते त्याच दिवसात क्लिअर करण्याची घोषणा झालेली आहे. नाही म्हणजे आता काही तासातच चेक क्लिअर होणार म्हटल्यानंतर जर बॅलन्स नसेल तर चेक बाउन्स येऊ शकतो. त्यामुळे जर कोणाला चेक देणार असाल तर आपल्या खात्यावर बॅलन्स आहे की नाही हे सुद्धा चेक करणे तेवढंच महत्वाचं आहे. नाही तर उगाच पेनल्टी पण लागत असते ना राव. बट असो, याचा एक प्रयोग पहिले काही दिवसांपासून चालू होता. आता तो फायनली सक्सेसफुल झालेला आहे आणि सुरू सुद्धा करण्यात येतोय आजपासून. सो आपलं काम तुम्हाला सांगणं ते केलंय. वळूयात पुढच्या अपडेटकडे थोड्याच वेळात. कुठे जाऊ नका, ऐकत रहा माय एफएम. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा. चलो अच्छा सुनते हैं. गुड मॉर्निंग, सुप्रभात. ऑल राईट, गुड मॉर्निंग, सुप्रभात. तुम्ही ट्यून केलंय माय एफएम. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा. आणि आता घड्याळात जर बघितलं तर 9 वाजायला बस काही मिनिट बाकी आहेत म्हटल्यानंतर वळूयात पुढच्या अपडेटकडे पटकन. नाही म्हणजे आता कागदी बॉन्डची गरज संपणार आहे आणि महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक बॉन्डची सुरुवात होणार आहे, असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य सरकारच्या मोठ्या महत्वाच्या निर्णयाची काल माहिती दिली. आणि त्यामुळे आता यापुढचे सर्व व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार आहेत. कस्टम अधिकाऱ्यांकडनं तात्काळ पडताळणीमुळे फसवणुकीला सुद्धा आळा बसणार आहे आणि ई स्वाक्षरीमुळे व्यवहार सुरक्षित आणि पारदर्शक होतील, असंही त्यांनी सांगितलंय. कुठे ना कुठे या निर्णयाबद्दल तुमचं काय मत आहे मला ते सांगाल. इंस्टाग्रामवर RJ प्रसाद, दॅट इज माय इंस्टाग्राम हँडल. RJPRASAD. येस, आणि याबद्दल आणि या व्यतिरिक्त भरपूरशा गप्पा आपण तिकडे मारूयात. पण आता इथून निघतोय, पण भेटूयात सोमवारी सकाळी 8 वाजता. तोपर्यंत स्टे ट्यून टू माय एफएम. चलो अच्छा सुनते हैं. हॅव अ नाइस डे.